लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा नगरपंचायतची धडक कारवाई। मुख्य रस्ता अतिक्रमण मुक्त, लहान भाजी विक्रेत्यांचे रोजगार प्रश्न सुटणार का? शिंदखेडा शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करणे आणि रस्त्यावरील वाढते अतिक्रमण रोखणे यासाठी शिंदखेडा नगरपंचायतीने छत्रपती शिवाजी चौक ते भगवा चौक तसेच शिरपूर या मुख्य मार्गावर विशेष अतिक्रमण हटाव मोहिमेची धडक कारवाई केली आहे। सदर मोहिमेत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते आणि इतर व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली। ही मोहीम मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी कार्यालयीन अधीक्षक, कर निरीक्षक, पाणी पुरवठा अभियंता, आरोग्य निरीक्षक, लेखापरीक्षक तसेच नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोहिमेदरम्यान भाजीपाला ओटे परिसरातील अतिक्रमण हटवून परिसर मोकळा करण्यात आला। यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसायासाठी अधिक नियोजनबद्ध जागा उपलब्ध झाली आणि नागरिकांना खरेदीसाठी सोयीचे वातावरण निर्माण झाले। तसेच छत्रपती शिवाजी चौक ते भगवा चौक परिसरातील अतिक्रमित शेड, टपऱ्या, लोटगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले। नगरपंचायतीकडून रस्त्यालगत दुकानदारांना अनधिकृत शेड हटवण्याचे आदेश दिले असून जेसीबीच्या सहाय्याने कठोर कारवाई केली आहे। अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर शहरातील मुख्य रस्ता व ओटे मोकळे झाले असले तरी लहान व्यावसायिकांसमोर आता रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे। छत्रपती शिवाजी चौक ते भगवा चौक दरम्यान अनेक भाजी विक्रेत्यांनी शेड व टपऱ्या हटवल्या गेल्यानं काहींच्या व्यवसायावर थेट परिणाम झाला। काही भाजी विक्रेत्यांनी ओटे खरेदी केले असल्यानं त्यांनी या ठिकाणी व्यवसाय सुरू केलाय, मात्र इतर लहान भाजी विक्रेत्यांना आता भटकंती करावी लागत आहे। स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांचं म्हणणं आहे की ओटे मूलतः भाजी विक्रेत्यांसाठी उपलब्ध करणे आवश्यक होतं, पण इतर व्यावसायिकांना चढ्या दरात ओटे दिल्यामुळे गरीब आणि लहान भाजी विक्रेत्यांचं उत्पन्न व रोजगार धोक्यात आला आहे। नगरपंचायत प्रशासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन सर्व भाजी विक्रेत्यांसाठी समान व नियोजनबद्ध व्यावसायिक व्यवस्था सुनिश्चित करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक आणि व्यापारी करत आहेत। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, अतिक्रमण रोखणे आणि सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करणं महत्त्वाचं असलं तरी लहान व्यावसायिकांचं हितही सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे, असं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय। मुख्य संपादक भूषण पवार। सर्व दुकानदार, व्यावसायिक, नागरिक यांना सूचित करण्यात येते की आपल्या या रस्त्यावर जे कोणी आपण अतिक्रमण केलेले असेल किंवा आपले स्ट्रक्चर, दुकानाचे बॅनर वगैरे काही लावलेले असतील तर ते आपण स्वतः काढून घ्यावेत, अन्यथा प्रशासनामार्फत ते जेसीबीने काढले जाणार आहेत। त्यामुळे सर्व दुकानदार, धारक यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले अतिक्रमित बॅनर किंवा स्ट्रक्चर हे स्वतः येऊन काढून घ्यावे, ही विनंती। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।